नमस्कार गृहिणींनो, लक्ष्मीच्या पावलाच्या सानिध्यात आपण हळूहळू शिड्यांनी वर जाणार आहोत, जिथे एक सुंदर मूर्ती आपलं स्वागत करीत आहे। त्याच याच्याने आपण पुढील शिड्यांवर परत लक्ष्मी पावलाने वर जाणार आहोत, जिथे एक सुंदर छोटासा कॉरिडॉर आहे, ज्याच्या सुरुवातीला वर एक नटखट माकड लटकत आहे आणि खाली सुंदरसे छोटेसे हिरवेगार झाड आहे, शोपीस आहे। आणि ह्या पॅसेजमध्ये एक सुंदरसं शोकेश आहे, त्याच्यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत, ते आपण आता बघूया। सगळ्यात वरच्या याच्यात एअरटाइट बाउल्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण बडीशोप, बदाम वगैरे सगळं आपण ठेवू शकतो। हे मी माझ्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेत असते। हा झाला आपला वरचा कप्पा। त्याच्या खाली हे सगळे कप जे बक्षीस म्हणून मिळालेले आहेत मुलांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये। त्याच्याच बाजूला हा डिनर सेट आहे। ह्या डिनर सेटने मी पाहुण्यांचे स्वागत करते। वेगवेगळे पक्वान्न याच्यामध्ये मी सर्व केलेले आहे। एवढे वर्ष मला ह्या सगळ्यांनी खूप चांगल्यारीत्या साथ दिलेली आहे। तर अशा प्रकारे आपला हा दुसरा कप्पासुद्धा सुंदररित्या सजवून घेतलेला आहे। त्याच्याखाली आहे हे सुंदरसे ग्लास, ज्याच्यामध्ये वेगवेगळे पेय मी पाहुण्यांना सर्व करते किंवा घरातल्यांना वेगवेगळ्या सरबत त्याच्यामध्ये सर्व केल्या जातात। वेगवेगळ्या पद्धतीमध्ये ह्या ग्लासचा उपयोग केला जातो। अतिशय सुंदर ह्या ग्लासचं कलेक्शन माझ्याकडे आहे, ज्याच्यामध्ये मोस्टली मला गिफ्ट्स मिळालेले आहेत। हे छोटे ग्लास तर माझे खूपच आवडते आहेत। तर असे काही कलेक्शन तुमच्याकडे जर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशा वेगवेगळ्या सुंदर ग्लासमध्ये पेय, सरबत वगैरे आपण सर्व केल्यावर घरच्यांनाही आवडतात आणि पाहुण्यांनाही आवडतात। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। इथे आहेत आईस्क्रीमचे कपसुद्धा, त्याच्यामध्ये मी विविध प्रकारचे आईस्क्रीम पोरांना सर्व करत असते। आणि हे कॉफीचे मग तर अतिशय सुंदर आहेत। त्याबरोबरच इथे गाय वासरूची जोडी आणि हुशार कावळ्याची गोष्ट आठवेल ना, हे माठ आणि कावळा बघून। तर अशा प्रकारे आपला हा दुसरा कप्पाही अतिशय सुंदररित्या सजवून झालेला आहे। सावधगिरीने हे सगळं हाताळल्यामुळे माझ्याकडे खूप चांगला खजिना आणि स्टॉक जमलेला। बैलांची खिल्लारी जोडी आणि गत काळात हरवलेला वासुदेव आणि मावळासुद्धा इथे सुंदर मूर्तींनी सजवलेला आहे। मग तुम्हाला पण आवडलं ना हे? आता सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये आपले विविध प्रकारचे सुंदरसे कप आहेत, बाउल्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या खिरी पदार्थ सर्व केलेले आहेत। जग आहे, ज्याच्यामधून आपण पाणी सर्व केलेलं आहे। माझ्या रेसिपीजमध्ये हे दिसतच असेल। तर अशा प्रकारे आपला हाही कप्पा छान सजवून झाला आहे। त्याच्याच बाजूला लहानपणीचे मुलांचे हे प्राणीसुद्धा मी इथे सजवण्यासाठी उपयोग करून घेतला आहे। इथे हे गायनाचे वेगवेगळे शो पीस, चिनी मातीचे वस्तू आणि काचेच्या वस्तूंचं सुंदर कलेक्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे हाही कप्पा अगदी सुरेख दिसतोय। आणि इथे हा ब्राह्मणांचा जेवतानाचा सेट अतिशय लाजवाब आहे। अशा प्रकारे आपला हाही कप्पा अगदी सुबकरित्या सजवून झालेला आहे। आणि सगळ्यात वरती अगदी रुबाबात दिमाखात आपले पूजनीय शिवाजी महाराजांची मूर्ती अतिशय लक्ष वेधून घेत आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा पॅसेज अशाच वेगवेगळ्या नवीन कल्पनेने सुबकरित्या नीटनेटकेपणाने सजवून त्याला एक वेगळा लूक देऊ शकता। तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन कल्पनांचं पुढच्या भागात। बाय बाय।